हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. आणि हो, कसे आहात कमेंट करायला विसरू नका. हसत राहा, खेळत राहा आणि आपले ब्लॉग बघत राहा. इथे चालू आहे मुलांच्या स्कूलची तयारी. यांना उठवून यांची तयारी करून दिली, कारण यांना स्कूलमध्ये पाठवणं माझं पहिलं काम आहे. त्याच्यानंतरच मी बाकीचे काम करणार आहे. म्हणून यांना मी दोघांना एकाच वेळी तयार करते. तसे ते दोघेच जातात, पण आज त्यांना वाटलं की मम्मानी सोडून द्यावं, म्हणून ते खूप मागे लागले की तुम्ही आम्हाला खाली नेऊन द्या. म्हणून मी त्यांना खाली ॲटोपर्यंत सोडत आहे. आजच्या गडबडीत मी इथे विसरले होते मोबाईल, म्हणून मी पुन्हा वरती आली आणि मोबाईल घेऊन गेले. कारण मोबाईलवरती राहिला असतं तर मी शूट कशी केली असते, म्हणून मी खाली जाऊन वरती जाऊन पहिले मोबाईल घेऊन आले. त्यानंतर यांना दोघांना घेऊन दिले चॉकलेट, कारण हे जायच्या वेळी जिद्द करायला लागला की मला चॉकलेट घेऊन द्या म्हणून. त्यानंतर त्यांना मुलांना बसवलं पहिले ॲटोमध्ये. हा आहे माझा न्यू सबस्क्रायबर. हा म्हणे की आंटी मला पण तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या. मी म्हटलं नेकीवर पुछपुछ. यांना सगळ्यांना मी आपल्या ब्लॉगमध्ये ॲड केलेलं आहे. किती खुश आहेत लहान मुलं, किती सुंदर निरागस. आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आहे. ते हॅपी होऊन स्कूलमध्ये जात आहे. त्यानंतर आले मी वरती आणि स्वतःची पहिले मी पेटपूजा करून घेतली. त्यानंतर पुन्हा मला काम करायचे आहे. पुन्हा झाले मी फ्रेश. त्यानंतर मी पुन्हा आपले फ्रेश होऊन स्वयंपाकाची सुरुवात केली. आज बनवत आहे मी मिरचीची चटणी. तर आज खूप दिवस झाले आम्ही मिरचीची चटणी बनवलीच नव्हती, म्हणून म्हटलं आज चला मिरचीची चटणी बनवून घेऊया, म्हणून त्याची मी तयारी केली आहे. आज माझा आवाज मागं पुढे होत असेल, कारण माझी आज तब्येत बरोबर नाही, तरी पण मी ब्लॉग बनवत आहे. आज बनवत आहे मी मिरचीची चटणी. आज माझे इतक्यात खूपच गडबड होत आहे. मी एक करायला गेले तर एकच होत आहे. पहिले मी केले मिरचीला तव्यावर चांगले फ्राय. इकडे साईड बाय साईड आपले चपात्याची तयारी चालू आहे, कारण आता सगळ्यांची जेवणाची वेळ झाली आहे. कोणी ना कोणी आमच्या घरी एक एक करून जेवण करायला येतं, म्हणून मला दोन्ही गोष्टी सारख्या चालू ठेवायच्या आहे. माझं बोलणं मागं पुढं होत असेल तरी आज थोडं माफ करा, कारण आज खरंच मला बरं वाटत नाही. तरी पण मला हा व्लॉग एडिट करून टाकायचाच आहे, म्हणून मी आज एडिट करायला बसले. आणि हो, माझे व्लॉग तुम्हाला आवडत आहे की नाही आवडत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडे व्लॉगमध्ये दाखवायला खूप साऱ्या गोष्टी आहे, पण व्लॉग इतका लांब होत आहे, मग तुम्हाला पण बोर नाही झालं पाहिजे, म्हणून मला त्याची पण काळजी घ्यायची आहे. म्हणून हा व्लॉग फास्ट फॉरवर्ड करून मी दाखवत आहे. नाहीतर माझ्याकडे भरपूर गोष्टी आहे दाखवायला, पण व्लॉग लांब झाल्यानंतर ते पाहायला तेवढा अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, म्हणून मी थोडं त्याला शॉर्ट करून छोटे क्लिप दाखवत आहे. इथे भाजायला घेतले मी तीळ छान भाजल्यानंतर मी बनवणार आहे चटणी. तर माहीत झालं की आज आपल्या घरी धनिया नाही, म्हणून मी वरती जाऊन धनिया घेऊन आले. आमच्या टेरेसवरच आम्ही धनिया लावतो, कारण मला खूप आवड आहे टेरेस गार्डनची. मी दोन्ही म्हणजे मला जे आवडते ते मी करतेच. तिथून आणला मी धनिया आणि टाकत आहे इथंच भाजीमध्ये. आज जेवणामध्ये बनवलं आहे शेंगाची भाजी, वरण भात, पोळी. रोजच्यासारखं सिंपल. या जेवण करायला. इथं करून देत आहे मी आईंना ताट, कारण वेळ झाला होता, म्हणून त्यांना करून देत आहे मी ताट. पहिले त्यांची सोय करते, मग पुन्हा आपले काम करायला घेते. आईंना भूक लागून गेली, पण माझी काही मिरचीची चटणी होतच नव्हती, कारण शूट करू मला चटणी बनवायची होती, तर ते काही होतच नव्हतं. म्हणून म्हटलं आई तुम्ही पहिले जेवून घ्या, चटणी तुम्ही संध्याकाळी खाल. म्हणून मी आईंना पहिले ताट करून दिलं आणि पुन्हा आपली चटणी करायला घेतली. इथं छान त्यांना पिसल्यानंतर म्हणजे अर्धं बारीक अर्धं ठोकट टाईपच पिसून घेतलं. त्यानंतर कढईत टाकलं तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकणार आहे मी थोडासा कांदा, टमाटर.
इथे टाकत आहे मी कांदा टमाटर. ते छान लालसर झाल्यानंतर त्यात टाकेल मी आपले सुके मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद. आणि हो, जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे कमेंट मला वाचायला खूप आवडते. मी रोज रात्री जेव्हा कधी मला वेळ मिळाला तेव्हा मी कमेंट रीड करत असते आणि त्याला रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करते. म्हणून तुम्ही कमेंट करायला विसरू नका. कमेंट नेहमी करत जा. आत्ता वाजले सायंकाळचे 5:30. मी वरती आले होते कपडे काढायला. तर वरती पाहते तर आमच्या शेजारच्या ताई वरती येऊन होत्या. त्या मला आवाज देऊन हाय म्हणत आहे. या दोघी पण आमच्या शेजारच्या ताई आहेत. इथे उडवत आहे मुलं पतंग. चिरागला तर काही चांगली पतंग उडवता येत नाही, पण मी त्या अतरला म्हटलं की चिरागला तुझ्यासारखं प्रो बनवून टाक. तू त्याला पण शिकवत आहे कशी उडवायची ते. हा आहे आमच्या गावचा सायंकाळचा व्ह्यू. दोघे पण मस्त खुश आहे. इथे लागली होती चिरागला भूक म्हणून आम्ही एक रेसिपी यूट्यूबवर पाहिली, तेच ट्राय करत आहोत. पण मोबाईल सेटिंग करण्याच्या नादामध्ये आमची रेसिपी चुकली. समोर चिराग खूप माझ्यावर ओरडतो की तुम्ही हे सगळं बिघडवून टाकलं म्हणून. त्याला स्वयंपाकामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला काही ना काही असं यूट्यूबवर पाहून मला बनवायला लावत असतो तो. त्याला खूप आवडते यूट्यूबवरच्या रेसिपी. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत पाहत राहा. तोपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद.